नमस्कार. सर्वांना मानाचा जय शिवराय. मी तेजस देशमुख आणि आपण बघत आहात यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे रोखोक खलापूर न्यूज. आज आपण जो सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या अंतर्गत येणारा जो मुख्य रस्ता आहे त्या रस्त्यावर आज आपण उभे आहोत. ते का उभे आहोत तुम्हाला व्हिडिओ मार्फत मी दाखवतो. जो आडोशी टू खोपोलीला जोडणारा मुख्य रस्ता आहे त्या रस्त्यावर येत्या गुरुवारी म्हणजेच गेल्या गुरुवारी 20 तारखेला जो भीषण अपघात झाला तो का झाला, त्याची कारण काय, हे तुम्हाला मी आता व्हिडिओमध्ये दाखवतो. स्क्रीनवर जो चेहरा दिसतोय हा आहे पियुष देशमुख, अवघ्या 13 वर्षाचा, इयत्ता 8वी शिकणारा मुलगा. आज तो अंथरुणात किल्ला आहे. त्याचे डोके फुटले, संपूर्ण शरीराची सर्जरी झाली आहे, दोन्ही पाय फ्रॅक्चर आहेत, उजव्या पायाची बोटे कट झालेली आहेत. त्याला होणाऱ्या वेदना इतक्या भयंकर आहेत की डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही. या निष्पाप मुलाची चूक काय? चूक इतकीच की तो शाळेतून आपल्या वडिलांसोबत घरी येत होता. हा अपघात नाही, ही सदोष मनुष्यवधाची केस आहे. हा अपघात कोणी घडवला, कोणाचे बेपर्वाईने आज पियुष त्रासलेला आहे? विद्यमान सरपंच आणि बेजबाबदार पालकत्व. ज्या बाईक स्वाराने रिक्षाला धडक दिली तो केवळ 70 वर्षाचा मुलगा आहे. त्याला वाहन चालवायला कायदेशीर अधिकार नव्हता. त्याला बाईक कोणी दिली? ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच. एक जबाबदार लोकप्रतिनिधीने कायद्याचे उल्लंघन केले. आपल्या अज्ञात मुलाला जीवघेण्या वेगाने बाईक चालवायला दिली. सरपंच महोदय, तुमच्या मुलाच्या एका क्षणाच्या चुकीची किंमत आज पियूच्या आयुष्यातून कोण फेडणार? 17 ते 20 लाखांचा उपचाराचा खर्च कोण देणार? अल्पवयीन मुलाला वाहन चालवण्यास दिल्याबद्दल कायद्याचे उल्लंघन केलेले विद्यमान सरपंचांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. दुसरी जबाबदारी येते ती ग्रामपंचायतीची आणि त्याच विद्यमान सरपंचांची. ग्रामस्थांनी वारंवार सांगूनही रस्त्याच्या कडेची वाढलेली जीवघेणी झाडी काढली गेली नाही. या झाडीमुळे समोरून येणारे वाहन दिसत नाही आणि अपघात होतात. प्रश्न असा आहे की गावचे रस्ते सुरक्षित ठेवण्याची प्राथमिक जबाबदारी कोणाची? केवळ एका साध्या देखभालीच्या कामासाठी दिरंगाई का? रस्त्याची धोकादायक स्थिती कायम ठेवल्याबद्दल आणि वारंवार सूचना देऊनही दुर्लक्ष केल्याबद्दल ग्रामपंचायत प्रशासनावर सदोष मनुष्यवधाचा दुसरा गुन्हा दाखल. तिसरा सर्वात मोठा गुन्हा हा सार्वजनिक बांधकाम विभाग रस्त्याच्या कामासाठी अशा व्यक्तीला कंत्राट दिले गेले ज्याने केवळ 5 महिन्यात रस्त्यांवर खड्डे निर्माण झाले. हा अपघात खड्डा चुकवण्याच्या प्रयत्नाच्या झाल्याचे दिसून येत आहे. प्रश्न असा, तुमचे निकृष्ट काम आणि भ्रष्टाचाराचे खड्डे निष्पाप लोकांचा जीव घेत आहेत. याची तुम्हाला लाज वाटली पाहिजे. वारंवार सांगूनही खड्डे का भरले जात नाहीत? निकृष्ट दर्जाच्या रस्त्यांचा बनवणाऱ्या कंत्राटावर आणि त्यांच्यावर देखरेख ठेवणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा तिसरा गुन्हा दाखल झाला पाहिजे. जनतेसाठी एक विनंती आहे, माझी सर्व पालकांना आपल्या 18 वर्षाखालील मुलांना वाहने देऊ नका. तुमच्या एका क्षणाचा लाड दुसऱ्याच्या कुटुंबाच्या आयुष्याची शिक्षा देऊ शकतो. माझी ग्रामपंचायतींना आणि सार्वजनिक बांधकाम विभागाला विनंती आहे, जागृत व्हा. रस्त्यावरील खड्डे भरा, झाडी काढा आणि रस्ते मृत्यूचे सापळे बनवू नका. पियुषला न्याय मिळालाच पाहिजे. त्याचे उपचार पूर्ण झाले पाहिजेत. या घटनेतील तिन्ही दोषींवर कठोर कारवाई झाल्याशिवाय पियुष सारखे अपघात थांबणार नाहीत. या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. बेजबाबदार लोकप्रतिनिधी, भ्रष्ट अधिकारी आणि निष्काळजी पालकांना कायद्याच्या कक्षेत यावेच लागेल. जय हिंद, जय महाराष्ट्र.